ना, जय श्रीराम. तर आज आपला आहे डे 3 आणि आपण आज शिकणार आहोत चेक्स. बेसिक टू ॲडव्हान्सचे चेक्स आपण आज कवर करणार आहोत. मागच्या फर्स्ट लेक्चरला आपण 2 बेसिक चेक्स शिकलेलो आहोत. आता पुढचे चेक्स आपण शिकून घेऊयात. पहिला एक स्क्वेअर काढून घेऊयात. ठीक आहे. आता आपण स्लॅन्टिंग लाईन्स काढून घेऊयात. आता मी एका स्क्वेअरमध्ये तुम्हाला 3-4 पॅटर्न काढून दाखवेल. तुम्ही प्रत्येकी सेपरेट स्क्वेअर करून ती डिझाईन सेपरेट काढायची आहे बुकमध्ये. ठीक आहे. हे आपला झाला आहे स्लॅन्टिंग लाईनचा चेक्स. हा नॉर्मल चेक्स झाला तुमचा. आता ह्याच्यात आपल्याला डिझाईन करायची आहे. तर तुम्ही काय डिझाईन ह्याच्यामध्ये करू शकता ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. एक तर आपण जे डॉट घेतलो, आपण काय करणार, डॉट शिकलो त्याच्यानुसार आपण हे जे कॉर्नर्स आहेत प्रत्येक स्क्वेअरचा एक जो कॉर्नर आहे वरचा, तिथे आपण एक बोल्ड डॉट घेणार आहोत. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. डॉट्स तुमचे प्रॉपर आले पाहिजे. 1 2 1 2 1 2 1 2 1 2. आता तुम्ही म्हणाल इथे बाजूला तर जागा आहे तर ती तशीच सोडून, तर ती तशीच नाही सोडायची. कुठेही कॉर्नरला थोडीफार जरी जागा राहिली तरी तिथे थोडासा का डॉट तुम्ही तिथे काढायचा आहे. कॉर्नर सोडायचे नाही आहेत, नाहीतर ते दिसायला चांगलं दिसणार नाही. छोटे डॉट्स तुम्ही तिथे करायचे. ठीक आहे. आता अजून एक ह्याच्यात पॅटर्न काय करू शकता तुम्ही. हा झाला आपला फर्स्ट पॅटर्न. आता दुसऱ्या पॅटर्नला तुम्ही काय करू शकता, सेंटरला आपण डॉट्स घेणार छोटे 1-1चे घ्या, 2-2चे घ्या. ज्याप्रमाणे तुमचा स्क्वेअर आहे त्याप्रमाणे तुम्ही ते डॉट्स तिथे घ्यायचे आहेत. जिथून क्रॉस तुमचा तयार होतोय तिथे आपण छोटे डॉट्स घेणार आहोत. ओके. आता इथे जागा नाही आहे म्हणून आपण हे इथे 3 डॉट्स देणार आहोत. ओके. सेम प्रोसिजर मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या एका स्क्वेअरमध्ये. एक फ्लॉवरसारखा लुक तिथे तुम्हाला दिसेल. बघू शकता.
खूप छान असा हा डिझाईन वाटतो. ही झाली सेकंड नंबर. काय केलं आपण, फर्स्टला आपण स्क्वेअरच्या इथे कॉर्नरला डॉट घेतला. सेकंडला आपण काय केलं, मध्ये डॉट घेतलेत 4. आता थर्डला आपण काय करू शकतो, मध्ये या दोघांच्या तुम्ही डॉट देऊ शकता. जिथे लाईन क्रॉस होत आहे तिथे तुम्ही डॉट देऊ शकता. बोल्ड डॉट द्यायचा आहे आणि तो दिसला पाहिजे मेहंदीमध्ये. कुठे करणार आपण, जिथून क्रॉस झाली आहे लाईन तिथे बरोबर आपण बोल्ड डॉट देणार आहोत. ठीक आहे. आता इथे कॉर्नरला आहे तर मी कॉर्नरला पण कंप्लीट करून घेणार. कॉर्नर कोणीही सोडायचा नाही आहे, कॉर्नरला कंपल्सरी करायचं आहे. डॉट्स जी काही तुमची डिझाईन आहे ती कंप्लीट करायची आहे. आता जेव्हा तुमचा एक स्क्वेअर कंप्लीट होईल त्याच्यानंतर आपल्याला फिनिशिंग लाईन द्यायची. फिनिशिंग लाईन देताना एकदम व्यवस्थित द्यायची की जो स्क्वेअर आपण काढला आहे त्याच्यावरनंच आपल्याला परत आउटलाईन करून घ्यायची. ठीक आहे. हा झाला आपला तिसरा पॅटर्न. फर्स्ट पॅटर्न, सेकंड पॅटर्न, थर्ड पॅटर्न. आता आपण पुढचा पॅटर्न शिकूयात. आता पुढच्या पॅटर्नमध्ये परत आपण एक स्क्वेअर घेणार आहोत. मोस्टली तुमचे स्क्वेअर हे स्लँटिंग लाईन्समध्येच येतील. स्टँडिंग आणि स्लिपिंग लाईन्सचे चेक्स हे थोडे कमी आहेत, त्यामुळे आपण स्लँटिंग लाईन्सचे मोस्टली चेक्स कवर करणार आहोत. आता एक स्लँटिंग लाईन, एक स्टँडिंग आणि स्लिपिंग लाईनचा चेक्स करू. डिस्टन्स एकसारखा मेंटेन करा. स्टार्टिंगला पाहिजे तर स्केल आणि पट्टीने स्क्वेअर काढून घ्या प्रॉपरली आणि मग तुम्ही ती डिझाईन करू शकता. हे आपण आता स्टँडिंग आणि स्लिपिंग लाईनचं कॉम्बिनेशन करून चेक्स काढत आहोत. ठीक आहे. आता याच्यात आपण काय करणार आहोत, प्रत्येक चेक्समध्ये तुम्ही पाहिजे तर असा क्रॉस काढू शकता किंवा हे बघा असा क्रॉस काढूनही तुम्ही चेक्स काढू शकता. आणि ज्यांना डायरेक्टली इझी, जर डायरेक्ट काढता येत असेल तर त्यांनी डायरेक्ट काढून घ्यायचा. ह्याच्याने तुमचा टाईम थोडासा सेव्ह होतो. पण क्रॉसनी काढलं तरी चालेल, असं काढलं तरी चालेल, डिझाईन तर सेमच राहणार आहे. जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल तसं तुम्ही डायरेक्टली काढू शकणार. आता ह्याच्यात पण आपण दोन ते तीन पॅटर्न पाहणार आहोत. पहिला पॅटर्न असेल की आता आपण हा ट्रायंगल बोल्ड फील करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोरचा करायचा. ओके. आता हे आपण ट्रायंगल शेपमध्ये सगळे करून घेऊ शकतो. आणि फिलिंग करताना बघा कसं करायचं आहे. कोणी असं घासून फिलिंग नाही करणार की मेहंदी टाकली आणि ते अशी फिरवायची, असं नाही करणार. आपण काय करणार, प्रॉपरली तो शेप रिक्रिएट करणार आणि बोल्ड थंबनी प्रेशर देत आपण तो प्रॉपरली फील करणार आहोत. बघा कॉर्नर्सचा पण जो आला आहे हाफ ट्रायंगल तोही आपल्याला फील करायचा आहे. ठीक आहे. आता हेच तुम्ही कंटिन्यू
कंटिन्यू असं करू शकता किंवा तुम्ही करताना ही सेपरेट डिझाईन करणार आहेत पूर्ण स्क्वेअरमध्ये. आता मी तुम्हाला दुसरी सांगते. आता दुसऱ्यामध्ये तुम्ही काय करणार, इथे फिल केलं आपण, त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात स्लिपिंगला फिल केलं, दुसऱ्या ह्याच्यात स्टँडिंगला फिल केलं, परत थर्ड ह्याला स्लिपिंग आडव्या रेषेत, सेकंड ह्याला उभ्या रेषेत. ठीक आहे. हेच आता खाली घेताना कसं करणार, आता वरती आपण आडव्या रेषेत फिल केले, त्याच्या खालच्या रोला आपण काय करणार आहे, सरळ रेषेत फिल करणार आहे, म्हणजे क्रॉस करायचे. जर वरच्या चेक्सला आपण आडव्या रेषेत केले तर दुसऱ्या चेक्सला आपण सरळ रेषेत करणार आहे. तुम्ही स्वतः बघाल तिथे एक पॅटर्न ऑटोमॅटिकली तयार होतोय. हा पण आपण कंप्लीट करून घेऊया. आणि एंडला द्यायची आपल्याला फिनिशिंग लाईन. फिनिशिंग लाईन आपण का देतो, कारण आपण जेव्हा आतमध्ये डिझाईन करतो तर तिची लाईन आपण स्क्वेअर जो काढलेला असतो ती थोडीशी डिस्टर्ब होते, तर ती डिस्टर्ब नको दिसायला म्हणून आपण त्याला परत रिक्रिएट करतो. ठीक आहे. आता ह्याच्यात आपण किती पॅटर्न बघितला, हा फर्स्ट पॅटर्न, हा सेकंड, तर तुम्ही फर्स्टचा वेगळा चेक्स, सेकंडचा वेगळा चेक्स काढणार आहात. ठीक आहे. आता आपण 6व्या पॅटर्नवर जाऊयात. आता तुम्हीच बघू शकता, जेव्हा मी घरातला कोन यूज करते तो कुठेच ब्रेक होत नाही आहे. परवा जो आपण कोन यूज केला बाहेरचा तो मोस्टली ब्रेक होत होता. ठीक आहे. आता आपण पुढचा पॅटर्न शिकूया. तर पुढच्या पॅटर्नमध्ये थोडंसं लक्ष देऊन बघा. आपल्याला काय घ्यायच्या, डबल लाईन्स घ्यायच्यात. डबल लाईनचा आपल्याला चेक्स बनवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामधून सिंगल लाईन घ्यायची. सेंटरला बरोबर प्रत्येक स्क्वेअरच्या आपण सेंटरमधनं बरोबर आपल्याला लाईन्स काढायच्या आहेत. ह्या झाल्या स्लिपिंग लाईन्स. आता आपण स्टँडिंग लाईनही करणार आहोत. हा चेक्स काढताना थोडं लक्षपूर्वक काढायचं, कारण थोडंसं इथे गोंधळ होऊ शकतो. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या ज्या डबल लाईन आहेत त्या आपण बोल्ड फिलिंग करायचं आहे. म्हणजे मी जी थिक अँड थिन लाईनचं कॉम्बिनेशन तुम्हाला सांगितलं होतं, जे थिक अँड थिन लाईनचं कॉम्बिनेशन मी तुम्हाला शिकवलं होतं ते आता आपल्याला या चेक्समध्ये यूज करायचं आहे. तर आपण काय करणार, हे जे डबल लाईन्स आहेत आपण ते बोल्ड फिल करून घेणार आहोत.
स्टँडिंग लाईन्स पण बोल्ड फिल करून घेऊया. ठीक आहे. आता आपण ह्याच्यात पण 2-3 पॅटर्न करू शकतो. तर पहिला पॅटर्न मी तुम्हाला सांगते. पहिल्या पॅटर्नमध्ये तुम्ही सिम्पल वेमध्ये करू शकता की बोल्ड डॉट तुम्ही देऊ शकता. ओके, हा झाला आपला पहिला पॅटर्न. आता हे सगळे जर मी स्क्वेअर तुम्हाला सगळे करून दाखवले तर आपला ह्याचा खूप टाईम जाईल, म्हणून मी जस्ट थोडं थोडं दाखवते. तुम्ही हे कंप्लीट करायचे. तुम्ही असं माझ्यासारखं एक एक नाही करायचं. तुम्ही आता हा स्क्वेअर केला ना आपण, हे पूर्ण स्क्वेअरमध्ये हीच डिझाईन तुमची आली पाहिजे, तेव्हा तुमची जास्ती प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. आता ह्याच्यात आपण दुसरा बघणार आहोत. दुसरा काय येईल, जो आपण इथे घेतला तसंच पॅटर्न आपण इथे घेऊ शकतो. बोल्ड डॉट, एक अजून करून दाखवते. बोल्ड डॉट सेंटरला. ठीक आहे. हा झाला आपला सेकंड पॅटर्न. थर्ड पॅटर्नला आपण काय करू शकतो, सेंटरला एक स्क्वेअर काढून घ्या, तो बोल्ड फिल करा आणि त्याला आउटलाईन करा. ओके, हा एक पॅटर्न तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर हा झाला थर्ड. फोर्थला तुम्ही काय करू शकता, क्रॉस लाईन ह्याच्यात घ्या आणि त्या क्रॉस लाईनच्या एंडला तुम्ही डॉट देऊ शकता आणि इथे सेंटरला एक बोल्ड डॉट देऊ शकता. किंवा जर तुमचे हे स्क्वेअर थोडेसे साईज तुम्ही कमी घेतली असेल स्क्वेअर्सची, म्हणजे हे स्पेस जर कमी असेल तुमचा, तर तुम्ही एक छोटासा इथे बोल्ड डॉट दिला तरी चालेल. म्हणजे हा जर तुमचा स्क्वेअर एवढा असा आला, त्याच्यामध्ये असा क्रॉस आपण करून घेतला, तर इथे बोल्ड म्हणून तुम्ही डॉट देऊ शकता. त्याच्यानंतर अजून एक पॅटर्न तुम्ही याच्यामध्ये करू शकता. हे लीफमध्ये आपले होतील तेव्हा मी तुम्हाला हा एक पॅटर्न तुम्ही करू शकता. पण मोस्टली ह्याच्यात जाणारा पॅटर्न हा यूज होतो, डॉट्सवाला, बोल्ड डॉट्सवाला. तो दिसायलाही छान दिसतो. ठीक आहे. आता ह्याच्यात आपण किती शिकलो, 1 2 3 आणि हा 4 5, 4 नंबर आणि 5 नंबर. तर तुम्ही 5 स्क्वेअर काढणार आहे आणि 5 स्क्वेअरमध्ये सेपरेटली तुम्ही डिझाईन काढणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात पुढचे पॅटर्न. फिनिशिंग लाईन कंपल्सरी द्यायची आहे. ओके. आता आपण बघूयात पुढचं पॅटर्न. आता परत आपण थिक अँड थिन लाईनचं कॉम्बिनेशन करून पहिला एक थोडासा सिम्पल सार स्क्वेअर घेऊयात आणि मग थोडंसं ॲडव्हान्सला आपण जाऊयात. आता ह्याच्यात पण मी एक 4-5 डिझाईन्स तुम्हाला दाखवते. आता स्लॅन्टिंग लाईनचा आपण चेक्स घेणार आहोत.
ओके, हे झाले आपले स्लॅन्टिंग लाईनचे चेक्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 पॅटर्न मी तुम्हाला सांगते. एक तुम्ही काय करू शकता, सेम हा शेप आतमध्ये रिक्रिएट करून त्याला बोल्ड फिलिंग करायची. शेप क्रिएट केला, बोल्ड फिलिंग केली, शेप क्रिएट केला, बोल्ड फिलिंग केली. हा पॅटर्न पण हातावर खूप छान दिसतो. आता कॉर्नर्सला आपण कसं करून घेणार, जेवढा पार्ट आपल्याला शो होतो तेवढा आपण बोल्ड करून घेणार. आता इथे पण आपण थोडंसं एक केल्यासारखं लुक तिथे पण क्रिएट करणार आहोत. ओके, ठीक आहे. हा झाला आपला फर्स्ट पॅटर्न. आता सेकंड पॅटर्नमध्ये आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये स्मॉल फ्लावर क्रिएट करू शकतो. कसं काढलं एमिली, जस्ट कोन घेतला, असं केलं. ओके, असं तुम्हाला या सेंटरपासून प्रत्येक स्क्वेअरमध्ये तो तुमचा लीफ आला पाहिजे. ठीक आहे. आता इथे मी जेवढी मला स्पेस देते तिथे काढून घेणार आहे. ठीक आहे. आता इथे हाफ माझा येणार, लीफ इथे थोडासा येणार आणि इथे थोडासा येणार. ओके, सेम तुम्ही खालच्या लाईनलाही काढून घ्यायचं आहे. ओके, हा झाला आपला सेकंड पॅटर्न. थर्ड पॅटर्नला तुम्ही याच्यामध्ये आणखीन काय करू शकता, थर्ड पॅटर्नला तुम्ही याच्यात जस्ट क्रॉस लाईनही देऊ शकता. की आता हे इथे बरोबर सेंटरला आपण काय करणार, अशा लाईन्स देणार. ओके, तुम्ही हवे ते डिझाईन ट्राय करून बघू शकता. त्याच्यामध्ये हे क्रॉस करून घेणार आपण. म्हणजे आपण काय केलं, जिथे ते क्रॉस होत आहे तिथे अजून एक प्लसचं साईन आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यात पाहिजे तर तुम्ही ते सेंटरला एक छोटासा डॉट देऊ शकता की ज्याने अजून थोडासा त्याला लुक येईल. ओके, हा झाला आपला थर्ड पॅटर्न. फोर्थ पॅटर्नला तुम्ही काय करू शकता की फोर्थ पॅटर्नला हे बघा, कॉर्नर्सला आपण काय करणार आहोत, डॉट्स घेणार आहोत आणि सेंटरला एक स्मॉल डॉट घेणार आहोत. काय केलं, कॉर्नर्सला आपण बोल्ड डॉट घेणार आहोत आणि सेंटरला एक स्मॉल डॉट घेणार आहोत. कॉर्नर्सला बोल्ड डॉट, कॉर्नर्सला बोल्ड डॉट, सेंटरला स्मॉल डॉट. म्हणजे आपण जी मगाशी डिझाईन शिकलो कॉर्नर्सची, तीच इथे थोडीशी अजून इम्प्रूव्ह केली आपण.
ठीक आहे. फर्स्ट तुम्ही कॉर्नर्सला काढून घ्या, किंवा जी आपण मगाशी शिकलो की आधी क्रॉसमध्ये डॉट्स काढून नंतर जी स्पेस राहते त्यात डॉट काढा. तुम्हाला जसं इझी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने तिथे करू शकता. ही झाली आपली 4th डिझाईन. ओके. 5th डिझाईनला आपण काय करू शकतो, पहिला एक बोल डॉट घ्यायचा आपण सेंटरला, आणि तिथून वरच्या बाजूला आपल्याला जस्ट एकदम स्मॉल लाईन घ्यायची आहे. बोल डॉट घेतला, त्या बोल डॉटमधूनच आपल्याला कोण वरच्या साईडला घ्यायचं आहे. काय घेतलं, बोल डॉट घेतला, आणि त्या बोल डॉटमधूनच वरच्या बाजूने आपण एक लाईन हे करायची आहे. बोल डॉट घेतला, ओके, बोल डॉट घेतला, हे कंटिन्यू आपण पूर्ण स्क्वेअर करणार आहोत. ही झाली आपली 5th वाली. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यात तुम्ही ह्या शेपमध्ये स्पायरलही घेऊ शकता. कॉर्नर्स पण कंप्लीट करायचेत आपल्याला, कोणी कॉर्नर सोडणार नाही. जर तुम्ही तो कॉर्नरच सोडला तर ती मेहंदी अपूर्ण दिसेल, पूर्ण दिसणार नाही. हा झाला आपला 6 नंबरचा चेक्स. तर तुम्ही आज बघाल आपण एकाच ह्याच्यात किती चेक्स शिकलेले आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 चेक्स आपण आज शिकलेलो आहोत. पुढचे थोडेसे ॲडव्हान्स चेक्स आपण उद्याच्या क्लासमध्ये घेऊया. तुम्ही हे कंप्लीट वेगवेगळे 16 स्क्वेअर तुमचे आले पाहिजेत. 16 स्क्वेअरचे 16 चेक्स तुमचे आले पाहिजेत. मी जसे काढले तसे काढू नका, त्याशिवाय तुमची प्रॅक्टिस होणार नाही आहे. त्यामुळे प्रॅक्टिससाठी प्रत्येक स्क्वेअर वेगवेगळा, प्रत्येक डिझाईन वेगवेगळी तुम्ही काढायची आहे. तर आजच्या दिवसासाठी आपण इथेच थांबूयात. जय श्रीराम. थँक्यू.